आज आपण एका अत्यंत गूढ, अलौकिक आणि तितक्याच पवित्र अशा प्रवासाला सुरुवात करत आहोत. या प्रवासात आपण श्री अनघालक्ष्मी रहस्य आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या खऱ्या दिव्य स्वरूपाचा वेध घेणार आहोत. श्री भास्कर पंडितांनी उलगडलेले हे परमसत्य खऱ्या अर्थाने अवाक करणारे आहे. चला तर मग या भारावून टाकणाऱ्या दिव्य अनुभूतीमध्ये प्रवेश करूया आणि समजून घेऊया की श्रीपाद प्रभूंचे हे विराट स्वरूप नेमके कसे कार्य करते. पिपीलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वांत व्यापून आहे. आता हे ऐकायला केवळ एक विधान वाटू शकतं, पण खरं तर ती एक अत्यंत सखोल आध्यात्मिक अनुभूती आहे. याचा साधा अर्थ असा की अगदी एका लहानशा मुंगीपासून ते अथांग अशा ब्रह्मदेवापर्यंत परमात्मा सर्वांमध्ये विद्यमान आहे. श्रीपाद प्रभू हे संपूर्ण जीवराशीतील चैतन्याशी पूर्णपणे एकरूप झालेले असतात. सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय माहितीये? ते सर्वांमध्ये राहूनही कोणत्याही जीवाला त्यांच्या या स्पर्शाची जाणीव होत नाही. हीच तर त्यांची वैष्णवी माया आहे. अगदी एका निःशब्द साक्षीदाराप्रमाणे ते सर्वांमध्ये वसलेले आहेत. यातूनच आपण श्रीपादांचे विराट आणि चैतन्य स्वरूप या पुढच्या टप्प्याकडे येतो. ते साक्षात सृष्टीचेच एक रूप कसे आहेत हे आता आपण समजून घेऊया. आता अर्धनारीश्वर या संकल्पनेचा थोडा सखोल विचार करूया. श्रीपाद प्रभू हे अनघालक्ष्मी समवेत अनघदेव होऊन वास्तव्य करतात. हे परमेश्वराचे ते अविभाज्य रूप आहे, जिथे शिव आणि शक्ती खऱ्या अर्थाने एकरूप होतात. पण इथे एक अतिशय सूक्ष्म धर्म पाळला जातोय. सध्या पृथ्वीतलावर वावरताना ते श्रीपाद श्रीवल्लभ या सगुण साकार यतीश्वराच्या रूपात आहेत. म्हणजेच ते एका संन्याशाच्या रूपात वावरत आहेत आणि मानवी अवताराच्या सर्व मर्यादा, सर्व परिमितता अत्यंत कटाक्षाने पाळत आहेत. धर्माची ही अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर बाजू यातून स्पष्ट होते. आणि इथूनच सुरुवात होते ते अनघालक्ष्मी आणि अर्धनारीश्वर रहस्य या मुख्य भागाची. श्रीपादांच्या विराट संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी ही ईश्वरीय शक्ती कशी प्रगट होते ते पाहणं खरोखरच अद्भुत आहे. अंबिका देवी म्हणजेच साक्षात आपली जगन्माता प्रामुख्याने 3 स्थितींमध्ये कार्य करते. पहिली म्हणजे अतीत स्थिती, जिथे ती या भौतिक विश्वाच्याही पलीकडे परब्रह्मात पूर्णपणे लीन असते. दुसरी आहे विश्वस्थिती, जिथे ती परमात्म्यातील तत्वांना स्वतःत सामावून घेऊन या सृष्टीत जन्म घेते. आणि तिसरी, जी सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे शक्तिस्थिती. आता केवळ जन्म घेऊन तिचं कार्य संपत नाही बरं का, तर ती सर्व जीवांची निर्मिती करते आणि त्यांच्या अंतःकरणात प्रवेश करून त्यांना जिवंत राहण्याचे, कार्य करण्याचे एक दिव्य बळ देते. आता या सर्व प्रवासात एक अत्यंत रंजक प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे श्रीपाद प्रभूंचे संकल्प नेमके पूर्ण कोण करतं? हे एक अतिशय सुंदर आणि विरोधाभासी असं सत्य आहे. अनघालक्ष्मी ही अनघदेवाच्या म्हणजेच श्रीपादांच्या इच्छेशिवाय आणि संकल्पाशिवाय कोणतेही छोटं कार्यसुद्धा करू शकत नाही, हे अगदी खरं आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की श्रीपादांचा प्रत्येक संकल्प केवळ आणि केवळ अनघालक्ष्मीच्या दिव्य ऊर्जेमुळेच पूर्णत्वाला जातो. प्रभूची इच्छा आणि मातेची शक्ती यांचा हा खऱ्या अर्थाने अद्वितीय संगम आहे. आता महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या जगन्मातेच्या 3 मुख्य आणि अत्यंत शक्तिशाली रूपांची आपण ओळख करून घेऊया. ही 30 रूपे आहेत जी या संपूर्ण ब्रह्मांडाचे पालन आणि संचालन करतात. सुरुवात करूया महासरस्वती या रूपापासून. आता महासरस्वती म्हणजे केवळ विद्येची देवता नाही, तर ती कर्मातील दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे. आपल्या वाट्याला आलेली कर्मे अत्यंत कौशल्याने पूर्ण करण्याची जी शक्ती लागते ना, ती तिच्याच कृपेने मिळते. इतकंच नाही, तर आध्यात्मिक रहस्यांचे अतिसूक्ष्म आणि अतिदुर्गम ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या एका दृढ आत्मचैतन्याची गरज असते, ते केवळ महासरस्वतीच्या आशीर्वादामुळेच प्राप्त होते. आता महालक्ष्मीच्या स्वरूपाकडे पाहूया. सहसा आपण तिला केवळ भौतिक संपत्तीचे प्रतीक मानतो, पण तसं नाहीये. महालक्ष्मी म्हणजे दिव्य सामरस्यपूर्ण सौंदर्य. या सृष्टीतील विविध वस्तू, शक्ती आणि जीवजंतू ज्या एकात्मतेने आणि सुसंवादाने राहतात ना, ते केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहामुळेच शक्य होते. ती भौतिक संपत्ती आणि प्राणशक्तीला योग्य वळण देऊन त्यांना एका परम आनंदाच्या आणि प्रेमाच्या दिव्य साम्राज्याकडे घेऊन जाते. तिच्याच कृपेने दिव्य जीवनाचा खरा आनंद उलगडतो. आणि हे तिसरं रूप अत्यंत प्रभावी आहे, महाकाली, बलाची स्वामिनी. इथे एक अत्यंत महत्त्वाचा फरक समजून घेणं गरजेचं आहे. महाकाली ही सामान्य कालीपेक्षा वेगळी आहे.
काली ही अज्ञानी प्रकृतीमधील विध्वंसक शक्ती असू शकते, पण महाकाली ही अत्यंत उन्नत, सुवर्णवर्णी आणि दिव्य बलाची स्वामिनी आहे. जेव्हा एखाद्या खऱ्या साधकाच्या आध्यात्मिक प्रवासात विघ्न आणि संकटे उभी राहतात, तेव्हा त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी महाकालीचे हे शक्तिशाली रूप अक्षरशः धावून येते. या सर्वोच्च शक्तींचा परिचयानंतर आता वळूया राजराजेश्वरी आणि असुरी प्रवृत्ती या विषयाकडे. देवीची अपरंपार करुणा आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या अज्ञानी प्रवृत्ती यांचा संबंध कसा आहे ते पाहूया. राजराजेश्वरी हे नावच मुळे किती भव्य आहे. ही माता म्हणजे अनंतमयी करुणा आणि सर्वोच्च विवेकाची प्रत्यक्ष मूर्तीच आहे. जीव अज्ञानी असो वा ज्ञानी, प्रत्येक जीवाला ती आपल्या पोटच्या बाळाप्रमाणे मानते. अज्ञानाच्या आणि अंधकाराच्या गर्तेत सापडलेल्या विश्वाला योग्य ती दिशा दाखवण्यासाठी राजराजेश्वरीचा हा विवेक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ती खऱ्या अर्थाने या संपूर्ण ब्रह्मांडाची दयाळू माता आहे. आता हे समजून घ्या की राजराजेश्वरी ज्या अज्ञानी जीवांचे नियमन करते ते मुख्यत्वे 3 प्रकारचे असतात. पहिले म्हणजे असुर, जे अतिशय तपस्वी आणि आत्मनिग्रही असू शकतात, पण त्यांच्यात प्रचंड अहंकार ठासून भरलेला असतो. दुसरे आहेत राक्षस, ज्यांच्याकडे अचाट शक्ती आणि तीव्र भावना असतात, पण त्यांना मन किंवा शांतपणे विचार करण्याची क्षमता नसते. आणि तिसरे पिशाच, जे खरे तर कोणी व्यक्ती नसून केवळ अपूर्ण राहिलेल्या दुराशा आणि काल्पनिक इच्छांचे एक भ्रमात्मक रूप असते. या सर्व अज्ञानी प्रवृत्तींना नियंत्रणात ठेवण्याचे अतिशय कठीण काम देवीलाच करावे लागते. इथून आपण दत्त आराधना आणि अनघाष्टमी या एका अत्यंत व्यावहारिक आणि भक्तीच्या मार्गाकडे वळत आहोत. हे सगळं ऐकल्यानंतर स्वाभाविकपणे असा प्रश्न पडतो की आपण या अफाट वैश्विक शक्तींशी कसे जोडले जाऊ शकतो? आणि याचं अत्यंत सोपं आणि प्रभावी उत्तर आहे अनघाष्टमी व्रत. अनघालक्ष्मीमध्ये राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकाली या सर्व देवतांचे अंश ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणूनच श्री दत्तात्रेयांसोबत श्री अनघादेवीची आणि विशेषतः अनघाष्टमी व्रताची आराधना करणे अत्यंत फलदायी ठरते. शास्त्रात असं सांगितले आहे की दशमहाविद्यांच्या आराधनेने जे फळ मिळते ते फळ केवळ दत्तात्रेयांच्या आणि अनघादेवीच्या भक्तीने अतिशय वेगाने आणि तत्काळ प्राप्त होते. आता आपण या विश्लेषणाचे एका अत्यंत भावपूर्ण टप्प्यावर आलो आहोत. चरित्रामृताची अद्भुत दिव्य फळे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाची ताकद नेमकी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. हे एक विधान अतिशय लक्षवेधक आहे. प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर आहे. बघा, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा केवळ कागदावर छापलेला एखादा सामान्य ग्रंथ नाहीये. हा ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीपाद प्रभूंचे अक्षर स्वरूप आहे. या ग्रंथातील प्रत्येक शब्द, अगदी प्रत्येक अक्षर हे एका बीजाक्षराप्रमाणे ऊर्जेने आणि दिव्य शक्तीने भारलेले आहे. जो कोणी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने या ग्रंथाचे पारायण करतो, त्याच्या जीवनातील सर्व दुःखे नष्ट होऊन त्याला इहलोकीचे सुख आणि परलोकीची मुक्ती निश्चितच प्राप्त होते. हा एक प्रचितीचा भाग आहे. या परमसत्याच्या अनुभूतीसह आपण आजचा हा दिव्य प्रवास इथेच थांबवणार आहोत. पण जाता जाता फक्त एक विचार करा. या दिव्य ग्रंथातील कोणते बीजाक्षर अंतःकरणाला खऱ्या अर्थाने जागृत करेल? आणि या अफाट चैतन्याचा अनुभव घेण्यास आपण नेमकी कधी सुरुवात करणार आहोत? या पवित्र वातावरणात अंतःकरणातील संपूर्ण शरणागतीसह आपण नतमस्तक होऊया. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.